आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही रोज पळताय, सतत पैशांच्या मागे धावताय, ॲम्बिशन्सची उंची गाठताय, सुखाच्या शोधात टेन्शनने भरलेलं आयुष्य जगताय. आज आपल्याकडे स्वतःसाठी वेळ नाही, कुटुंबासाठी वेळ नाही. भविष्यात सगळ्या गोष्टी सिक्युअर करण्यामागे वर्तमानात सुद्धा आयुष्य आहे हेच आपण विसरतोय. डेझिग्नेशन उंचावताना सोबत येणाऱ्या ताणतणावामुळे मेंटल बॅलन्स गमावतोय. मग सांगा ना, अशा वेळेस काय कमावतोय? भविष्यातील सुख कमावण्याच्या नादात वर्तमानातील कॉम्प्रोमाइजेस आणि दुःखाच्या छायेत आपण प्रवेश करतोय हेच आपल्याला कळत नाही. पैशांनी वस्तू खरेदी करता येतात. सुख कमावण्यासाठी तुम्ही फिजिकली आणि मेंटली बॅलन्स्ड असण्याची वर्तमानात जास्त गरज आहे. आता समजा तुमचे ह्या जगात केवळ 30 दिवस राहिलेत. बघा ना, पहिला थॉट काय येतोय तुमच्या डोक्यात? पैसे कमावणे? नक्कीच नाही. तर राहिलेल्या इच्छा पूर्ण करणे, आनंद कमावणे, अतृप्त इच्छांची सांगड घालणे. म्हणजे थोडक्यात तुम्ही सुख कमावण्याचा विचार करत आहात, नाही का? मग हे कधी झालं? जेव्हा तुमच्या मेंदूला कळलं की आपला टाइम लिमिटेड आहे. हो, तुमचा टाइम लिमिटेडच आहे, पण आपण अनलिमिटेड वर्ष जीवन जगणार असेच वावरत असतो. आणि सुख राहिलं बाजूला, सतत पैशांचाच विचार करत असतो. कारण पैशानेच सुख खरेदी करता येतं अशी एक भ्रामक कल्पना आपल्या डोक्यात आहे. सुखाची व्याख्या ही आपल्याला तितकीशी कळलेली दिसत नाही, आणि जरी कळली तरी वळलेली दिसत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे कालच मी एक व्हिडिओ पाहिला. साधारण 6 ते 7 वर्षांचा मुलगा आणि त्याचे बहुधा 35 ते 40 वर्षीय वडील हे क्रिकेट खेळत होते. आपला मुलगा इतक्या लहान वयात बॉल मिडल ऑफ द बॅट खेळतोय हे पाहून ते खुश दिसत होते. त्यांनी तिसरा बॉल टाकल्यानंतर मुलाने मस्त ड्राईव्ह हाणला. बॉल एका भिंतीला आपटून परत आला. वडील बॉल घ्यायला गेले आणि अचानक त्यांना अटॅक आला. शेजारी उभ्या असलेल्या बाईकला धरायला गेले. बाईक स्टँडवरून खाली कोसळली आणि वडील थरथरत जमिनीवर पडले. मुलाला 2 क्षण काही कळलंच नाही. मोठा आवाज झाल्यामुळे शेजारी पाजारी धावत आले, पण कोणाला काही कळायच्या आतच वडिलांनी अचानकपणे प्राण सोडलेला होता. म्हणजेच काय तर ह्या जगात कधी, कुठे, कसं आणि काय होईल याचा काहीच नेम नाही. जीवन हे आत्ता घडतंय, वर्तमानात. त्यामुळे आजचा क्षण पाहायला आणि जगायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे बघा, आजच्या वायफाय आणि हायफायच्या जगात ह्या नेटवर्कच्या आपल्या अवतीभोवती न दिसणाऱ्या जाळ्यात आपण असे काही अडकलोय की तुम्हीच विचार करा ना की आपण सरासरी किती वर्ष जगणार आहोत? 60 ते 70 वर्ष. हां, जे नियमित व्यायाम करतायत ते जगतील कदाचित. पण 100 वर्ष आयुष्य लाभो हा वाक्प्रचार बोलण्यापुरताच मर्यादित राहिला, नाही का? मग आता करा कॅल्क्युलेशन, सरासरी किती वेळ आहे तुमच्या हातात? घाबरू नका. हे करण्यामागचं कारण एवढंच आहे की आपल्याला 1-1 मिनिटांचं महत्त्व हे कळायला हवं. आळस हा माणसाचा शत्रू आहे हा सुविचार वर्तणुकीत आणला ना की आपोआपच गोष्टी बदलतील. आता 30 दिवस म्हटल्यावर तुमची सगळी चक्र 360 डिग्रीमध्ये फिरली बघा. म्हणजे आपले रोजचे शब्द बघू, पाहू, उद्या करू हे चटकन आता करू ह्यावर येतात. तुमच्यापैकी काहींच्या मनात 30 दिवस, मग आधी जग फिरून यायला हवं होतं. तर काहींच्या मनात स्वतःला वेळ द्यायचं राहूनच गेलं, असे निरनिराळे विचार निर्माण झाले असतील. आपण जेव्हा मार्केटमधून कोणतेही पदार्थ घेतो ते एक्सपायरी डेट सोबत येतात आणि म्हणून त्या एक्सपायरी डेटच्या आत आपण ते संपवतो. कारण एकदा का एक्सपायरी डेट निघून गेली की पदार्थ कितीही उत्तम असला तरी तो गेलेला असतो आणि त्याची वास्तवातील किंमत ही त्यावेळेस 0 असते. आपलं काही फारसं वेगळं नाहीये बरं का. फरक इतकाच की आपल्यापैकी कोणालाच आपली एक्सपायरी डेट ही ठाऊक नाही. म्हणून वर्तमानाचं महत्त्व हे भविष्यापेक्षा कमी वाटतं. पण
हाच भविष्यकाळ जेव्हा 30 दिवसांच्या चौकटीत अडकतो तेव्हा वर्तमानाचं अप्रूप आपसुकच वाढतं आणि होतील तेवढ्या इच्छा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीला टार्गेट्स ठेवले जातात, ते कदाचित 100% पूर्ण होणार नाहीत याची पूर्वकल्पना असते, पण टार्गेट्सना दिवसाच्या हद्दीत बसवल्यामुळे ते किमान 80% तरी पूर्ण होतील ह्याची खात्री असते. थोडक्यात आपल्याला आपली वेळ माहिती असल्यावर कृती ही निश्चितच बदलते. म्हणून आयुष्य जेव्हा 30 दिवसांच्या हिशोबावर आलं तेव्हा सर्व हिशोब बदलले. आयुष्य हे फार सुंदर आहे, ते प्रत्येक क्षणात जगायला हवं. सूर्य उगवला, मावळला, दिवस कधी संपला कळलंच नाही असं करू नका. कामाचे योग्य नियोजन करा. प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतात, पण त्यातही आपण कसे उभे राहतो ही खरी कसोटी आहे. आता हे लक्षात घ्या की 30 दिवसांची संकल्पना तुम्हाला भानावर आणण्यासाठी होती. एखादा सिनेमा पाहिल्यासारखा ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट शॉर्ट टर्म ठेवू नका. रोजचे वेळेचे योग्य नियोजन करा. मुळात कामं सांभाळून स्वतःला वेळ द्या. छंद जोपासा, वाचन करा. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही, त्यामुळे वैचारिक प्रगल्भता येते. आपण कागदाला जितकं महत्त्व देतो, म्हणजे सर्टिफिकेट्स, पैसा, ह्याचप्रमाणे जीवनातल्या प्रत्येक क्षणाला जर आपण तितकंच महत्त्व दिलं तर आयुष्य हे सरल्यासारखं नाही, मनसोक्त जगल्यासारखं वाटेल.